हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर जस्ट एवढ्यातच उठलो आहे नाही का. आता खाली चाललो आहे. एक मिनटं तुम्हाला दाखवतो. आधी हे घर व्हायच्या आधी हे जुनं घर आहे ना, बारकं होतं नाही का. त्याच्यामुळं ह्या साईडचं जे आहे ना प्लास्टर ते राहिलं होतं, बघू शकता. त्याला पाणी मारायचं आहे. आता हे 2-3 दिवस झालं केलेलं. 2-3 दिवस झालं पाणी मारतो. आता जाऊन थोड्या वेळात मारायचं आहे. तर गाईज, आज करायचं आहे आम्हाला लोणचं. बट आडकीताला धार नाही आहे, सो त्याला धार लावायला चाललो आहे. ह्याच्यात आडकीत आहे, ह्याच्यामध्ये आडकीत आहे. त्याला धार लावायला चाललो आहे. आता धार लावून आणल्यावर तुम्हाला दाखवतो. तर गाईज, लोणचं करायचं आहे आज. मग पप्पानी कापून ठेवल्यात कैऱ्या. मला काही जमत नाही, सो पप्पानी कापल्यात. आता ते फक्त मटेरियल न्यायचं होतं, ते चालवलं आहे सगळं. बाकीचं आहे घरी, अजून काय लागतं ते मला नाही माहीत. जेवढं सांगितलं आहे तेवढं घेऊन चाललो आहे मी. आता थोडं काय दाखवणार आहे, लगेच दुकानात येणार आहे, कारण की दुकान बंद राहील ना. सो त्याच्यामुळे दाखवतो तुम्हाला घरी गेलं आता. तर गाईज, आज आम्हाला करायचं आहे गोड लोणचं. सो त्याची रेसिपी सांगतो तुम्हाला काय काय आता चालू आहे आतमध्ये करायचं. सो दाखवतो तुम्हाला, 1 मिनटं चला. तर गाईज, कैऱ्या कापल्यात. हे मोठं मीठ आहे ना, हे काय आहे? ही बडीशेप छटाक. हे काय आहे मम्मी? मौरीन काय अजून का फक्त मोहरी? काढायचं असेल त्याला मोहरीच आहे फक्त ती. सगळं झालं ना मग शूटिंग करतो. मग काढ शूटिंग. तू सगळे खुद्दे गीत करून हे कुठे मीठ मीठ कुठं ठेवलं बाई? मीठ टोकते ते. आपण ही बडीशेप करा एवढी बस बारीक. जास्त आणली काय? बडीशेप बारीक करायची का? छटाकच आणली. लसूण पण टाकायचा. लसूण बारीक करून घेतलाय. आता मिरची पावडर टाकायची. अंदाज टाकला आता. अंदाज टाकला. पाऊण किलो पाहिजे, पाऊण किलो. पाऊण किलो. 800 म्हणले कालच तेल पिशी फोडली. 800 म्हणले पाव. 800 ते सगळं पाऊण किलो पुढे जात. हा, बस. लाल मिरची पावडरचे 2 पुढे टाकायचे त्याच्यात बारीक नसतो करायचं. लसणामध्ये. दोघांना बी घे त्याच्यात. तुला आम्हाला होय भैया त्याचं चॅनल आहे डायरेक्ट युट्यूबला आम्हाला काय सांगायचं मी असं गुंडाळले काय नाही असंच असते किती डायरेक्ट चॅनल. तर काही दोन पण घेतल्यात. किती असते छटाकाच्या पुढे असते ना? हा. तर काही जाता ह्यांना ताक पाजायचं आहे. आचार्यांना अण्णा पण बॅनर. त्यात काय टाकायचं ते हे सब्जा पण टाकायचं आहे नाही का? हा, एवढं आहे का? हे काय आहे? गुळ हळद. हा, राहिले. गुळ हे करू ना, धन बारीक करून घेतल्यात. भुगा करून घातला त्याच्यात. हे मोठं मीठ आहे. ही इलायच्या, ह्याला काय म्हणतात? लवंग. हे काय? खडा मसाला आहे. मेथी बारीक करून घेतल्या. बडीशेप बारीक करून घेतल्या. मोहरी बारीक करून घेतल्या. आणि लाल मिरची लसूण बारीक करून घेतल्या. अर्धवट बारीक. अर्धवट बारीक. गोड लोणचं बनवण्यासाठी स्पेशल रेसिपी दाखवला की. अजून हळद राहिले. गुळ काय बारीक करायचं आहे ना? गुळ बारीक करायचं आहे. तेल असं का ओतायचं लगेच? तळून घ्यायचं, तळल्या जातं. ते का गरम नाही झालं का? झालं की काय? नाही जास्त करून 10 घेतल्या दोन्ही पण. लावून घालायचं. सुद्धा गाडी संध्याकाळी पाहुणे घ्यायचं.
सगळं टाकायचं का तेल? हा. तेल सगळं वापरायचं त्याला. त्यानंतर गार झाल्यावर जरी ह्याच्यावर टाकलं ना काय बरणे जरी चाललं. तळायसाठी आपल्याला. आम्ही जातो. नाही ना. ती थंड झाल्या मग कालवायचं ना की ना? का गरम गरमच कालवायचं? थंड थंड झालं. थंड झाल्यास ना हम्म. गरम गरम म्हणल्यावर भाजन हात सगळा होय. हम्म. थंड झाल्यावर कालवायचं असते. थंड झालं ना अजून अर्धाचा तासाने. हळकून किती घालू त्याला? तुमच्या हाताने बांधलं त्याला बांधलं. तरी एवढं वेळ लागला. हळकून नाही घातलं अजून. नाही. कधी घालायचं ते? करून घातल्यावर काय त्यात कालवलं तर जमेल की नाही? हळद आणि ही गुळ आहे ना हा खरंच म्हणजे तेलाचं आणि त्यांचं काही हे नसते. हे सगळं आता थंड झालं ना हा. मग फक्त हळद आणि गुळ बारीक करायचं आणि ह्यात खालवायचं आणि लगेच लोणचं टाकायचे मिक्स करायचं आणि बंद करायचं. आधी ही मिक्स करू ना त्याला थोडंसं पुढे 10-15 मिनिटं असं ठेवायचं. हा नाही सुट्टी बिट्टी नसते सुट्टी वेळ आता येईल ना. तर गाईज अजून ह्याच्यात हळकून घालायचं राहिले. सो एवढंच घातलं. आता हे अर्धा तास असंच ठेवायचं. ह्यात गरम तेल ओतलंय. आता थोड्या वेळाने हे कालवायचं नाही का थंड झाल्यावरती. त्याच्यानंतर मग हळद आपलं हळद तिथं गूळ ठेवला. गूळ पण बारीक करायचा आहे. आणि त्याच्यानंतर गूळ एक, हळद एक आणि हळकुंड एवढं 3 राहिले. आता तेवढं टाकायचं. तर गाईज मी झोपलो होतो. आत्ता झोपलोय. मम्मीनं तो लोणचं भरून टाकले बघू शकतात नाही का. आणि तर माझ्यासमोर असं थांबल्या हे घेऊन हे झाकून ठेवायचे. त्याच्यामुळं त्यात गुळ बारीक करून टाकलाय. आणि काय सांग चल सांग. हळकुंड हळकुंड आणि गुळ बारीक करून टाकलाय ना. हळकून आणि गोड आता बांधून ठेवते. कशामुळं काय उघडं ठेवते बांधून ठेवतात काय? उघडं खाऊ काय एखादं? सोडू का हा एक दे ना. घे तुझ्या हाताने छोटच अजून इजार नाही अजून नाही राव मुरलं आंबट. तर काय सगळं काम झालंय आता लोणचं पण झालं मम्मीचं. आता मी बसलोय आंबे खात. हे आंबे घेतले तिथं. हे पाणी धुण्यासाठी आंबे आणि हे खरा टाकण्यासाठी घाण. कारण की मम्मीकडच्या साईडला आपलं हे धुती ना पुसती फरशी सो त्याच्यामुळे वरती बसून खाणार आहे आता मी मस्त वेगळी.